पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 बेलापूर नवी मुंबई अंतर्गत CBD पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाने खुनाच्या गुन्ह्यात कोणताही सुगावा नसताना अनोळखी मैताचे नाव निष्पन्न करून 2 आरोपींच्या वेगवेगळ्या शहरातून मुसक्या आवळल्या आणि खुनाचा गुन्हा उघडकीस आणला. यातील मैताचे नाव आकाश प्रकाश राठोड, वय 31, राहणार नवी मुंबई फिरस्ता आणि मूळ गाव नवसारी गुजरात आहे. तर अटक आरोपींची नावे सुभाष छन्नूलाल धुर्वे, धंदा बिगारी काम, राहणार मुंबई आणि अरविंद गेनबा सकपाळ उर्फ राजा, वय 35, धंदा बिगारी काम, राहणार मस्कर बुद्रुक, आपटी भोर, पुणे अशी आहेत. प्रेस कॉन्फरन्स जी घेतोय ती CBD पोलीस स्टेशनला जो मर्डर डिटेक्ट झाला त्याच्या अनुषंगाने आहे. त्या व्यतिरिक्त चालू वर्षात 1 जानेवारीपासून विशेषतः मालमत्तेच्या गुन्ह्यामध्ये जी काही कामगिरी परिमंडळ 2च्या अंतर्गत झालेली आहे त्याच्याबद्दल पण आज आपण या ठिकाणी थोडा उहापोह करतोय. त्यात पर्टिक्युलरली पोर्ट डिव्हिजनची कामगिरी आपण प्रामुख्याने नमूद करतोय. 17 तारखेचा इन्सिडेंट आहे. आपल्या ऑफिसच्या पुढे जो किल्ला जंक्शन आहे त्या ठिकाणी एक अननोन मेल इस्माची डेड बॉडी पडलेली होती आणि त्याचं कुठलंही आयडेंटिफिकेशन नव्हतं. घटनास्थळावर मी, माझे ACP, माझे सिनियर PI त्यांच्या DBच्या टीमने भेट दिली आणि काही क्लू नसताना जे काही भौतिक पुरावे त्या ठिकाणी होते, जसे काही दारूच्या बॉटल्स असतील, काही पायाला लावायची क्रीम असेल, अँटीसेप्टिक, असे पुरावे सखोल तिथलं बारकाईने निरीक्षण करून जप्त केले. CCTVचं आम्ही बारकाईने त्या ठिकाणी निरीक्षण केलं. काही लोक आरोपींसोबत, मैतासोबत काही आरोपी दिसले. त्यांना आयडेंटिफाय करणारे किंवा आदल्या दिवशी त्यांच्यात जी काही भांडणं झाली ती बघणारे काही संशयित आम्हाला साक्षीदार मिळालेत. त्यांच्याकडनं काही माहिती प्राप्त झाली. आरोपींचा ट्रेल त्या ठिकाणी काढण्यात आला आणि जे काही बॉटल मिळाली दारूची असेल किंवा ती अँटीसेप्टिक औषधाची क्रीम असेल ती कुठल्या बॅचची आहे, ती कुठून विकत घेतली गेली याची आम्ही शोध घेतला. CBD मध्ये आम्हाला ते मेडिकल शॉप मिळालं, आम्हाला दारूचे ते दुकान मिळालं ज्या ठिकाणी ते कन्फर्म झालं की घटनेच्या पूर्वी आरोपी आणि जे मयत आहे त्या ठिकाणी आले होते. त्यांनी ती क्रीम घेतली, तिथनं त्यांचं आयडेंटिफिकेशन पटलं. CCTV मधनं हे कळलं की घटनास्थळावरनं ती लोक कुठे गेली. मुंबईमध्ये, पनवेलमध्ये, पुण्यामध्ये, अमरावतीमध्ये विविध ठिकाणी शोध घेऊन 2 आरोपी जे आहेत ते याच्यामध्ये आम्ही अटक केलेले आहे. अरविंद आणि सुभाष. अरविंद हा लंगडा आहे, ते थोडे बेगर काम करणारे लोक आहेत. मयत हा सुद्धा बेगर काम करतो, मूळचा नवसारीचा राहणार आहे. तो सध्या त्याच्या वडिलांसोबत तो पनवेल या ठिकाणी राहतो. यांच्यामध्ये घटनेच्या आदल्या दिवशी झालेलं भांडण आणि घटनेच्या दिवशी झालेलं भांडण हे तत्कालीन कारण आहे आणि याच्यावरनं जवळचा काही जो दगड आहे तो दगड त्याने डोक्यात मारला आणि त्या व्यक्तीचा जो आहे तो खून त्या ठिकाणी करण्यात आला. हे चांगलं डिटेक्शन जे आहे ते CBDची संपूर्ण टीम आहे. सिनियर PI आमचे अरुण पवार आहेत, त्यांची DBची टीम आहे. त्यांच्या DBच्या टीमने कॉन्स्टेबलने डिटेक्शन केलेलं आहे.